त्याला सांग की देवी आईचं दर्शन घे, देवी आईची घंटा वाजव आणि त्या घंट्याचे व्हायब्रेशन फील कर. आणि मनात जरी काहीही गोंधळ असला तरी 2 मिनिटं शांत होण्याचा प्रयत्न कर. ताई, तू इतकं तर बोलशील ना त्याच्यासोबत? तेव्हा नैना म्हणते की ठीक आहे, मी बोलते त्याच्याशी, तू आधी फोन ठेव. नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत राहुल आणि नैना दोघंही मेसेजवर बोलत असतात. राहुल नैनाला विचारतो की मग कशी होती डेट आणि कसा होतं गिफ्ट. नैनाला असं वाटतं की राहुल अद्वैतबद्दल विचारतोय, त्यामुळे नैना म्हणते की हो, छान होती. अद्वैत विचारतो की अरे वा, म्हणजे दादाने खूप छान गिफ्ट दिलं वाटतं. त्यावर नैना उत्तर देते की नाही, तू दिलेल्या गिफ्टबद्दल मी बोलतीये, थँक्यू सो मच. तितक्यातच नैनाला अद्वैतचा फोन येतो. अद्वैत नैनाला म्हणतो की नैना, जर तुमची काही हरकत नसेल तर मला तुम्हाला आत्ता भेटायचंय. नैना विचारते की आत्ता भेटायचंय? अद्वैत म्हणतो की हो, आपण लक्ष्मीच्या मंदिरात आत्ता भेटूयात. नैना मागे म्हणत असते की ही कसली कटकट आहे, आत्ता कोणी भेटायला बोलवतं का? आता एवढ्या रात्री मी याला भेटायला जायचं का? त्यातच कला नैनाला पाणी देण्यासाठी तिथे येते. तेव्हा नैना म्हणते की कला, ऐक ना, माझं एक काम करशील का? नैना कलाला म्हणते की आता जरा देवी आईच्या मंदिरात जाशील का तू? अगं, अद्वैत चांदेकरने भेटायला बोलवलंय. कला म्हणते की अगं ताई, त्याने तुला भेटायला बोलवलेलं असताना जर मी तिथे गेले तर आमचे आणखी वाद होतील. एक काम करूयात ना आपण, हवं तर मी तुझ्या सोबत येते, तू तुझं भेटेपर्यंत मी कुठेतरी लांब उभी राहते. नैना म्हणते की नाही, मी अशी नाही जाऊ शकत, कारण मी त्याला सांगितलंय की मी खूप श्रीमंत आहे आणि आता त्याच्याकडे जाण्यासाठी माझ्याकडे कपडे सुद्धा नाहीयेत. तर मंडळी, आज आपल्या व्हिडिओच्या लाईकचं टार्गेट असणार आहे 200 लाईक्स. त्यामुळे हे टार्गेट कंप्लीट करण्यासाठी आम्हाला नक्की मदत करा आणि मला माहिती आहे की तुम्ही नक्कीच करणार आहात. आणि सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद. मी श्रीमंत आहे म्हटल्यावर तो हेच एक्सपेक्ट करणार ना की मी स्वतःची गाडी घेऊन येईल, पण माझ्याकडं तर गाडी पण नाही आहे. आणि जर तो मला म्हटला की येताना मी तुला सोडवतो म्हणून, तर मग वेगळाच गोंधळ होईल. त्यामुळे कला म्हणत असते की अगं ताई, मग तू एक काम कर की तू त्याला मेसेज करून सांग की मी नाही येणार भेटायला म्हणून. नैना म्हणते की नाही ना गं, मी त्याला आताच मेसेज केला होता की मी येतेय म्हणून. तू माझी नेहमी हेल्प करतेस ना, मग यावेळी पण कर ना प्लीज. आणि मला सांग, जर उद्या जर आईला कळलं की अद्वैत मला भेटायला येत होता परंतु मीच नाही म्हटले तर आईला कसं वाटेल? माझ्यासाठी नाही तर निदान आईसाठी तरी हो म्हण. कला म्हणते की ठीक आहे, मी जाते त्याला मंदिरात भेटायला. नैना कलाच्या गळ्यात पडते आणि म्हणते की कला, यू आर सो ग्रेट. तर इकडे कला आता देवी आईच्या मंदिरात आलेली असते. देवीला हात जोडून ती म्हणत असते की देवी आई, मला तुझ्या मंदिरात यायला नेहमीच आवडतं, परंतु आज जेव्हा नैनाताई मला म्हटली की तू मंदिरात जा तेव्हा मला जरा अस्वस्थ वाटलं. नैनाताई आणि त्या आगाऊ चांदेकरचं काय चाललंय काय माहिती, परंतु माझं तुझ्याकडे एवढंच मागणं आहे की सगळ्या गोष्टी ह्या नैनाताईच्या बाजूने घडू देत आणि तिला हव्यात तशा घडू देत. तर अद्वैतच्या गाडीचा हॉर्न वाजतो. तितक्यातच कला लपून बसते. अद्वैत आता देवी आईच्या मंदिरात आलेला असतो आणि खूपच अस्वस्थ दिसत असतो, रडत असतो. घरचे जे काही वाद झालेले असतात त्यामुळे त्याला टेन्शन आलेलं असतं. तर कला त्याला बघत असते. कला म्हणत असते की हा नक्की अद्वैत चांदेकरच आहे का? म्हणजे याआधी तर मी त्याला असं कधी बघितलं नाहीये. नेहमीच माज दाखवत फिरत असतो, परंतु आज जरा डिस्टर्ब दिसतोय. काय करू मी, जाऊ का त्याच्यासमोर? नाही, जर मी त्याच्यासमोर गेले तो आणखी डिस्टर्ब होईल. पण मला असं वाटतं की त्याला नक्कीच काहीतरी बोलायचं आहे म्हणून त्याने जायला बोलवलं होतं. पण मी तर आता काहीच करू शकत नाही. मी एक काम करते, मी ताईला कॉल करते असं म्हणून आता ती नैनाला कॉल लावते. आणि ती नैनाला म्हणते की हे बघ ताई, तू मला पाठवलंस म्हणून मी इथे आली त्याला भेटायला, परंतु अगं तो खूप डिस्टर्ब दिसतोय गं, तू प्लीज एकदा त्याला भेटतेस का? त्याला म्हणते की ठीक आहे, मग एक काम कर, त्याला एकदा कॉल तर करून दे. नैना म्हणते की तुला सांगितलं ना एकदा की मी भेटायला नाही जाणार आहे म्हणून, आणि मी जर आता त्याला कॉल केला आणि तो म्हटला की आत्ताच्या आत्ता ये म्हणून, तर मी काय करणार आहे? कला म्हणते की अगं नाही करणार ताई, त्याच्याकडे बघून नाही वाटत की तो तुला आग्रह करेल, प्लीज त्याच्याशी थोडं तरी बोल. नैना विचारते की काय बोलू मी त्याच्यासोबत? कला म्हणते की देवी आईच्या मंदिरात आलाय तो, तर सांग फक्त डोळे मिटून शांत बस. अगं तुला माहिती आहे का तो किती अस्वस्थ आहे? इथं आल्यापासून त्याने देवी आईचं दर्शन सुद्धा घेतलं नाहीये. त्याला सांग की देवी आईचं दर्शन घे, देवी आईची घंटा वाजव आणि त्या घंट्याचे व्हायब्रेशन फील कर. आणि मनात जरी काहीही गोंधळ असला तरी 2 मिनिटं शांत होण्याचा प्रयत्न कर. ताई, तू इतकं तर बोलशील ना त्याच्यासोबत? तेव्हा नैना म्हणते की ठीक आहे, मी बोलते त्याच्याशी, तू आधी फोन ठेव. नैना लगेचच अद्वैतला फोन करते. अद्वैत म्हणतो की मिस नैना, आलात का तुम्ही? नैना म्हणते की नाही हो, मी नाही येऊ शकत, कारण आई पण मला सोडत नाही एवढ्या रात्रीची आणि आमचे ड्रायव्हर काका पण नाही आहेत.
अद्वैत म्हणतो की ठीक आहे, हरकत नाही. नयना म्हणते की सॉरी अद्वैत. अद्वैत म्हणतो की मिस नयना, मला सांगा की तुम्ही 5 मिनिट तरी माझ्याशी फोनवर बोलू शकाल का? नयना म्हणते की हो हो, बोलूयात ना आपण. अद्वैत म्हणतो की खरं तर आज मला खूप एकटं वाटत होतं आणि कोणाशी तरी बोलण्याची गरज वाटत. नयना म्हणते की अद्वैत, तुला असं का वाटतं हे मला खरंच माहीत नाही, परंतु मी तुला एक छान उपाय सांगू का? तू देवी आईच्या मंदिरात उभा आहेस ना, मग मी सांगते तसं कर. महालक्ष्मी समोर जाऊन उभा राहा, हात जोड आणि तिथे घंटा वाजव आणि घंटानाद ऐक. आणि मग डोळे मिटून महालक्ष्मी समोर उभा राहा आणि तुझ्या मनात जे काही आहे ते सगळं देवीला सांग. आपण जे मनापासून सांगतो ना, देवी आई सगळं ऐकते. आणि मग तिथे शांतपणे थोडा वेळ बसून राहा आणि मग तुला तुझ्या मनातील सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. माझ्यासाठी एवढं करशील? अद्वैत म्हणतो की ठीक आहे, मी ट्राय करतो. अद्वैतच्या डोळ्यात अगदी पाणी असतं आणि मग नयनाने सांगितल्याप्रमाणे तो देवी आईसमोर हात जोडतो. देवी आईला तो म्हणत असतो की खरं तर देवी आई, तुझ्याशी काय बोलू आणि कुठून सुरुवात करू? सगळ्या गोष्टी तर तू बघतच आली आहेस, मग तूच दे ना यावर सोल्युशन. बाबा नेहमी माझ्याशी असे का वागतात? त्यांचं प्रेम नाही आहे का माझ्यावर? त्यांना माझ्याबद्दल काहीच वाटत नाही का? माझ्या लहानपणापासून आईच माझं सगळं काही करत आली आहे. माझ्यासाठी तर माझे आई आणि बाबा दोघंही तितकेच महत्त्वाचे आहेत. माझे बाबा माझ्यासोबत असून सुद्धा माझ्या वाट्याला हे पोरकेपणा का? प्लीज देवी आई, मला यावर सोल्युशन दे. अद्वैत आता घंटानाद करू लागतो आणि मग तो म्हणतो की देवी आई, मला माहीत नाही की या गोष्टीवर सोल्युशन आहे की नाही. जर सोल्युशन असतं तर तू मला आधीच दिलं असतं, परंतु मी आता माझ्या लाईफमधील पॉझिटिव्ह गोष्टींकडेच बघणार आहे. तसंही सोहम मला म्हणालाच ना, बघितलंस ना तू देवी आई, कसा माझा मोठा भाऊ असल्यासारखा मला सल्ला दिला त्याने. मला म्हणाला की दादा, तू आयुष्यात घडणाऱ्या वाईट गोष्टींकडे बघूच नको. नवीन नातं जोडलं जाणार आहे, तू त्यावर फोकस कर ना. खरं तर तुझ्याशी बोलण्याचं सोल्युशनसुद्धा मला मिस नयनाने दिलं आहे आणि आता मला खरंच खूप छान वाटतंय. आत्ता त्या इथे नाही आहेत, परंतु मला असं वाटतंय की त्या इथेच कुठेतरी आहे. कला हे सर्व ऐकत असते. अद्वैत देवी आईला म्हणत, मला जी व्यक्ती हवी होती तशीच व्यक्ती माझ्या आयुष्यात आहे आणि ती व्यक्ती मला कधी एकटेपणा वाटूच देणार नाही. आणि मग अद्वैत लगेचच नयनाला कॉल लावतो आणि म्हणतो की तुम्ही खरंच खूप ग्रेट आहात. तुम्ही आत्ता जे सांगितलं ते सर्व मी केलं आणि मला खरंच खूप छान वाटतंय. थँक्यू सो मच. नयना वेलकम म्हणून फोन ठेवून देते. कला मात्र अद्वैतला बघत असून दूर झालं, त्यामुळे कलाला आनंद झालेला असतो. त्यानंतर अद्वैत तिथून निघून जातो. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे, सरोज संगीताला विचारते की नयनाचे बाबा आले का घरी? म्हणजे आता आमच्या घरचे आहे, तुमच्याही घरचे आहे, तर कार्यक्रम उद्याच करूयात आपण. आता या गोष्टीचं मात्र संगीताला टेन्शन आलेलं असतं. संगीता तिच्या बहिणीशी बोलत असते आणि म्हणत असते की चांदेकराच्या मोठ्या लेकासोबत माझ्या नयनाचं लग्न जमलंय. तेव्हा तिची बहीण म्हणते की ठीक आहे, मग मी उद्याच येते तुझ्या घरी. संगीता म्हणते की नाही, आम्हीच तुझ्या घरी येऊ का? त्यानंतर दुसऱ्या दिवशी सर्व चांदेकर आता घरी आलेले असतात. कला सांगते की अगं ते मंडळी आले सुद्धा, त्यामुळे आता घरातल्यांना सर्वांना टेन्शन आलेलं असतं. तर मित्रांनो, असेच लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचं डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.